आपण रोज गाड्यांमध्ये पेट्रोल, डिझेल टाकतो. पण हे येतं कुठून? खनिज तेलातून, बरोबर. आणि ह्याच तेलाने काही देशांना इतकं श्रीमंत बनवलंय की विचारता सोय नाही. तर आज आपण हेच पाहणार आहोत की जगामध्ये नक्की कोणाकडे आहे तेलाचा सगळ्यात मोठा खजिला? तर मग तोच मोठा प्रश्न, जगात सर्वात जास्त तेल आहे तरी कोणाकडे? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. चला तर मग आपली यादी सुरू करूया. आपण सुरुवात करूया खालून वर, म्हणजे क्रमांक 20 ते 11. हे देश खूप महत्वाचे आहेत पण अजून टॉप 10च्या यादीत पोहोचलेले नाहीत. आपल्या यादीची सुरुवात होते 20व्या क्रमांकावर असलेल्या मेक्सिकोपासून. त्यांच्याकडे अंदाजे 5 अब्ज बॅरल कच्च्या तेलाचा साठा आहे. 19व्या नंबरवर आहे नॉर्वे. आता हा जो उत्तर युरोपमधला देश आहे ना, तो त्याच्या समुद्रातल्या तेल क्षेत्रांसाठी, ज्याला आपण ऑफशोर ऑइल फील्ड्स म्हणतो, त्यासाठी खूपच फेमस आहे. पुढे 18व्या क्रमांकावर येतो अझरबैजान. कॅस्पियन समुद्राजवळचा हा देश त्याच्या तेलासाठी खूप ओळखला जातो. 17वा नंबर आहे इक्वेडॉरचा. हा दक्षिण अमेरिकेतला देश तेलाच्या मोठ्या निर्यातदारांपैकी म्हणजे एक्सपोर्टर्सपैकी एक आहे. आता वळूया आफ्रिका खंडाकडे. 16व्या क्रमांकावर आहे अल्जेरिया. आफ्रिकेतला हा एक महत्वाचा तेल उत्पादक देश मानला जातो. 15वा नंबर लागतो ब्राझीलचा. समुद्रात सापडलेल्या प्रचंड तेल साठ्यांमुळे ब्राझीलची ताकद आता दिवसेंदिवस वाढते. 14व्या क्रमांकावर आहे कतार. आता बघा, हा देश आकाराने अगदीच छोटा आहे, पण त्याच्याकडच्या प्रचंड तेल आणि गॅसच्या साठ्यांमुळे तो जगातल्या सगळ्यात श्रीमंत देशांपैकी एक बनलाय. 13वा नंबर आहे चीनचा. चीन जगाची एवढी मोठी अर्थव्यवस्था आहे, पण तरीही त्यांच्याकडे स्वतःचेही भरपूर तेलसाठे आहेत. पुढे 12व्या क्रमांकावर आहे मध्य आशियातला कझाखस्तान. तो त्या भागातला एक मोठा तेल उत्पादक देश आहे. आणि आता टॉप 10च्या अगदी जवळ 11व्या क्रमांकावर आहे नायजेरिया. आफ्रिकेतल्या सर्वात मोठ्या तेल उत्पादकांपैकी एक. बरं, आता आपण आलो आहोत यादीच्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे, म्हणजे जगाच्या टॉप 10 ऑइल सुपर पॉवर्स. चला बघूया कोण आहेत हे देश. चला, आता पटापट बघूया या तेल महासत्तांना. 10व्या नंबरवर आहे अमेरिका, जो तेल काढतोही खूप आणि वापरतोही जगात सगळ्यात जास्त. 9व्या नंबरवर आहे लिबिया, ज्याच्याकडे आफ्रिकेतले सर्वात मोठे तेलसाठे आहेत. 8व्या क्रमांकावर येतो रशिया, जागतिक एनर्जी सेक्टरमधली एक मोठी ताकद. त्यानंतर येतात मध्यपूर्वेतील 3 मोठे देश. 7व्या नंबरवर कुवेत, 6व्यावर UAE आणि 5व्या क्रमांकावर इराक. 4थ्या नंबरवर आहे कॅनडा, ज्याच्याकडे ऑइल सँड्सचे प्रचंड साठे आहेत. 3ऱ्या क्रमांकावर येतो इराण आणि 2ऱ्या क्रमांकावर आहे सौदी अरेबिया, जो कित्येक दशकं जगाचा सर्वात फेमस तेल उत्पादक म्हणून ओळखला जातो. पण मग दुसरा नंबर सौदी अरेबियाचा असेल, तर मग पहिला नंबर कोणाचा? तो कोणता देश आहे ज्याच्याकडे जगातील सर्वात मोठे तेलसाठे आहेत? आणि उत्तर आहे व्हेनेझुएला. हो, अनेकांना आश्चर्य वाटेल, पण जगातले सर्वात मोठे क्रूड ऑइलचे साठे व्हेनेझुएलाकडे आहेत आणि म्हणूनच तो आहे नंबर 1. ओके, तर ही झाली जगाची क्रमवारी. पण आता आपल्या मनात एक प्रश्न नक्कीच येतो की या सगळ्यांमध्ये आपला भारत देश कुठे आहे? मग भारताचा रँक कितवा आहे? चला बघूया. भारताचा क्रमांक लागतो 22वा. आपल्याकडे साधारणपणे 5 अब्ज बॅरल तेलसाठा आहे, म्हणजे जवळपास मेक्सिको एवढाच. आणि खरं तर हेच कारण आहे की भारताला आपल्या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर तेल बाहेरून मागवावं लागतं, म्हणजे इम्पोर्ट करावं लागतं, कारण आपल्याकडचे साठे आपल्याला पुरत नाहीत. तर मग ह्या सगळ्या आकडेवारीनंतर पुढे काय? आपण आजची परिस्थिती तर पाहिली, पण ऊर्जेचं भविष्य काय असेल? आणि जाता जाता एक शेवटचा पण महत्वाचा प्रश्न, की जग असंच तेलावर अवलंबून राहणार आहे की येणाऱ्या काळात काही नवीन एनर्जी सोर्स याची जागा घेतील? यावर विचार करायला नक्कीच हवा.